an online platform that will make your chemistry your chemistry. आपण कायनेटिक्सचा पार्ट ऍक्च्युअली स्टार्ट केलाय, पण कायनेटिक्सचे न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह करताना तुम्हाला गरज कशाची लागते? लॉग बुकची किंवा लॉग टेबलची. सो सगळ्यात पहिल्यांदा मेन इम्पॉर्टंट काम आहे तर हा लॉग टेबल यूज कसा करायचा. 10th पर्यंत कॅल्क्युलेशन सिंपल असतात, आपण इझिली करतो, बट 11th आणि 12th मध्ये तुम्हाला जर न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे असतील तर दिस इज मस्ट, लॉग इज मस्ट. पण आता बघा गंमत काय आहे, 12वी नंतर तुम्ही इंजिनिअरिंग करा, मेडिकलला जा किंवा बीएससी करा, काही करा, तुमच्याकडे कॅल्क्युलेशन्स करायला सायंटिफिक कॅल्सी अवेलेबल असतो. मग माहिती नाही आपण 11th-12th मध्ये लॉग टेबल का शिकतोय, बट चला मी शिकले सो तुम्ही पण शिका. मी शिकवते तुम्हाला लॉग कसे बघायचे. त्याआधी लॉग तुम्हाला 11th आणि 12thच्या मॅथमॅटिक्स मध्ये कंप्लीट शिकवला जाईल की लॉग नेमका काय आहे, त्याचा यूज काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. बट मला फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये जे काही प्रॉपर्टीज तुम्हाला लॉगच्या लागतात त्या मी तुम्हाला इथे सांगेन, आणि प्लस त्या प्रॉपर्टीज यूज करून काय करायचं, आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे. मी तुम्हाला बेसिक डायग्राम पण दाखवते. हे काय बेसिक स्ट्रक्चर आहे तुमच्या लॉगॅरिथम्सचं. लॉग म्हणजेच काय, लॉगॅरिथम. असं स्ट्रक्चर मी कोणाचं दाखवेन तुम्हाला, अँटी लॉगचं. आणि तुमच्या हातात जर हे लॉग टेबल असेल, बघा याचं कवर ग्रीन ऑरेंज कुठल्याही कलरचं असेल, हे नवनीतचं लॉग टेबल आहे. जर हे तुमच्याकडे अवेलेबल असेल तुमच्या मोठ्या भाऊ बहिणीचं तर हे सोबत घेऊन बसा, तुम्हाला इझी जाईल. ओके, मी स्क्रीनवरती तुम्हाला लॉग टेबल दाखवणारच आहे, बट इट इज ऑलवेज बेटर की तुमच्याकडे तुमचा स्वतःचा काय असावा, लॉग टेबल असावा, लॉग बुक असावं. चला स्टार्ट करूया. मी काही प्रॉपर्टीज सांगते आधी. बघा लॉगच्या, लॉग ऑफ ए इंटू बी म्हणजे कुठल्या तरी दोन क्वांटिटीज आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन आहे आणि त्याला कोण लावला, तुम्ही लॉग लावला, तर लॉग या दोघांना सेपरेट जाऊ शकतो. लॉग ए प्लस लॉग बी, साइन कोणती, प्लस. मल्टिप्लिकेशन असेल तर लॉग दोघांना सेपरेट जाताना ऍडिशन होऊन जातो. बघा जर दोन क्वांटिटीज डिवाइड मध्ये असतील आणि त्याला कोण लागला असेल, लॉग लागला असेल, लॉग ऑफ ए अपॉन बी, तर हा काय होतो, लॉग ए. डिव्हिजन असल्यामुळे सेपरेट जाताना काय करायचं, सबट्रॅक्शन. सो लॉग ए मायनस लॉग बी. लक्षात आले, सिंपल आहे. लॉग मल्टिप्लिकेशनचं सेपरेट जाताना लॉग ए प्लस लॉग बी आणि डिवाइड असताना लॉग ए मायनस लॉग बी. रूल नंबर 1. रूल नंबर 2. लेट्स गो फॉर रूल नंबर 3. रूल नंबर 3 बघा, लॉग ऑफ ए रेस टू काहीतरी क्वांटिटी आहे सी. रेस टू काय वरती एक नंबर आहे, काही असेल तो मी काय घेतला, सी घेतला, तर हा सी काय येतो, लॉगच्या पुढे येतो आणि लॉग कोणाचा घ्यायचा, काढायचा फक्त ए चा. फॉर एक्झाम्पल बघा, जर मी तुम्हाला म्हटलं लॉग ऑफ 2⁵, तर याचा आन्सर काय असेल, 5 समोर येईल, मल्टिप्लाय होईल आणि लॉग कोणाचा काढायचा, फक्त 2 चा. आलं लक्षात. चला पुढे बघूया. रूल नंबर 4. रूल 3 कंप्लीट झाला. आता आपल्याला बघायचंय रूल नंबर 4. आणि रूल नंबर 4 आपल्याला काय सांगतो, लॉग ऑफ ए कशाचाही लॉग आहे आणि त्याचा बेस पण काय आहे, ए आहे. अशी जर क्वांटिटी आली, लॉग ए टू द बेस ए, आन्सर काय असतं नेहमी 1. बघा एक्झाम्पल, लॉग आपण कोणत्या बेसचा लॉग शिकतो, 10. हे सगळे कोण आहेत, बेस आपण जो शिकणार लॉग टेबल मध्ये तो काय असतो, log to the base 10. log to the base 10. log to the base 10. log to the base 10 of 10. बघा कुठला रूल आला मग हा, log a to the base a. काय आन्सर असणार नेहमी 1. तसंच मी काय केलं, दुसरं एक्झाम्पल घ्या, log of 2 to the base 2 काढला मी. आपण 10 शिकतोय पण लॉगचा बेस 2 पण असू शकतो, तर काय झालं, e असू शकतो, काही असू शकतो, याचा आन्सर काय येणार 1. लॉग ऑफ नंबर टू द बेस सेम नंबर असेल म्हणजे लॉग ऑफ ए टू द बेस ए काय असतो, नेहमी 1 असतो. नेक्स्ट 5th रूल बघा. 5th रूल काय सांगतो, लॉग ऑफ 1. लॉग 1 ची व्हॅल्यू काय असते, 0. बेस काय असतो याचा 10. लॉग ऑफ 1 टू द बेस 10 काय आहे, 0 आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1st, 2nd, 3rd, 4th अँड 5th रूल. आलं लक्षात. चलो आता हे 5 रूल किंवा 5 पंच म्हणूया, हे लॉग टेबलचे, हे ज्या लॉगचे रूल्स आहेत हे तुम्हाला न्यूमरिकल्स करताना खूप इम्पॉर्टंट आहे. कसे ते एखादं न्यूमरिकल मी घेऊन तुम्हाला नक्की सांगेन. आणि आपला चॅप्टर जो चालू आहे
सध्या केमिकल कायनेटिक्स या चॅप्टरमधले न्यूमेरिकल सॉल्व्ह करा किंवा कुठल्याही चॅप्टरचे न्यूमेरिकल्स घ्याल तेव्हा हे रूल तुम्हाला माहिती असल्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही, एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही. आणि 6वी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी मी तुम्हाला हे सांगेल की लॉग आणि अँटी लॉग काय असतात, एकमेकाला काउंटर असतात. लॉग आणि अँटी लॉग, बरोबर आहे. म्हणजे बघा लॉग ऑफ 1 काय आहे, 0 आहे. लॉग ऑफ 10 काय आहे, 1 आहे. तर अँटी लॉग ऑफ 1 काय असणार आहे, 10. लॉग ऑफ 10 इज 1, तर अँटी लॉग ऑफ 1 काय असतो, 10 असतो. एकमेकाला काउंटर असतात, एकमेकाला अँटी असतात. चला ओके. आता आपण काय बघायचं, बेसिक स्ट्रक्चर काय आहे तुमच्या लॉग टेबलचं. जेव्हा तुम्ही तुमच्या लॉगबुकच्या लॉगॅरिथमिक टेबलवरती याल तेव्हा तुम्हाला काहीतरी असं स्ट्रक्चर दिसेल. मी या स्ट्रक्चरला डिवाइड करते 3 पार्ट्स मध्ये. मी इथं लिहिलंय रोमन नंबर 1, सेकंड पार्ट आणि थर्ड पार्टला मी नाव काय दिलंय, मीन डिफरन्स. मीन डिफरन्स बघा, पहिल्या पार्ट मध्ये किंवा पहिला एकच कॉलम आहे. या कॉलम मध्ये 10, 11, 12 असं कुठेपर्यंत 99 पर्यंत नंबर दिसतील तुम्हाला. त्यानंतर हा सेकंड मोठा पार्ट आहे मधला, ज्याच्यामध्ये 1 पासून 9 पर्यंत नंबर्स लिहिलेत. आणि प्रत्येक लाईन मध्ये इथे खाली काही असणार आहे, काही नंबर्स असणार आहेत. तो प्रत्येक नंबर 4 डिजिट असणार आहे. जसं मी पहिला नंबर लिहिते बघा, फक्त 4 टाइम्स 0, 4 डिजिट असणार आहे. यातला प्रत्येक कुठलाही नंबर म्हणजे 11व्या आणि 5चा खाली इंटरसेक्ट काढला तुम्ही, 11वा रो आणि 5वा कॉलम मधला, तर इथलाही डिजिट जो असेल तो काय असेल, 4 डिजिट असेल. त्यानंतर पार्ट 3 ला आपण काय म्हणतो, मीन डिफरन्स. तो पण बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 या प्रत्येकाच्या खाली काय असणार आहे, एक डिजिट असतो. एक डिजिट असतो, काय असतो, एक डिजिट असतो. गॉट इट. हे झालं बेसिक स्ट्रक्चर. आता यूज कसं करायचं बघा. मी तर काही एक्झाम्पल्स लिहिलेत. पहिलं एक्झाम्पल आहे तुमचं लॉग टू द बेस 10. आता मी जरी बेस लिहायचा विसरले तरी तुम्ही विसरायचं नाही की लॉगचा बेस काय असतो, नेहमी 10च असतो. कुठे, आपल्या केमिस्ट्रीमध्ये, जिथं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लागलोय की तुमच्या लॉग बुकचा जो काही बेस आहे तो काय आहे, बेस 10 आहे. लॉग टू द बेस 10 कोणाचा काढायचा तुम्हाला, 10.12चा. 10.12चा सगळ्यात बेसिक नीड बघा. लॉग टेबल काढताना मी काय सांगते तुम्हाला, कुठलीही व्हॅल्यू तुम्हाला दिली असेल त्याचं कसं कन्व्हर्जन करायचं. मला हा 10.12 नको आहे, मला कसा लिहायचा आहे, 1.012. कोणताही नंबर तुम्हाला दिला तर अशामध्ये कन्वर्ट करायचा की डेसिमल पॉइंटच्या आधी काय आला पाहिजे, एकच डिजिट आला पाहिजे. बघा डेसिमलच्या आधी इकडे किती डिजिट होते, 1 आणि 0 म्हणजे 2 डिजिट होते. पण मला काय करायचंय, डेसिमलच्या आधी मला एकच डिजिट आणायचा. सो मला काय करायला पाहिजे, डेसिमल जेव्हा तुम्ही लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करता तेव्हा 10 ची पॉवर काय होते, +1 होत असते. 1 नी शिफ्ट केला तर +1, 2 नी शिफ्ट केला तर +2. कुठे, लेफ्ट हँड साइडला. मी लेफ्टला शिफ्ट केलं, सो काय झालं, हे +1. चला आता बघा, तुम्हाला कोणताही नंबर एकदा असा तुम्ही शिफ्ट केला की मी बिग लेटर्स इथे तोच नंबर रिपीट करतेय, मोठा लिहितेय फक्त. हा नंबर आहे, एकच मिनिट. हा नंबर आहे. कोणताही नंबर दिलाय की तुम्हाला फक्त त्याचे पहिले 4 डिजिट इम्पॉर्टंट आहेत. बाकी पुढे काहीही असू दे, मला त्याचा काही संबंध नाही. मला फक्त काय पाहिजे, 4 डिजिट. बघा मी कसं तोडते त्याला, पहिले 2 डिजिट, परत एक असा 3 पार्ट मध्ये काय करायचं, त्याला कट करून घ्यायचे. पहिले 2 डिजिट तुम्ही कुठे बघणार, तुमच्या पहिल्या कॉलम मध्ये. पहिले 2 डिजिट कुठे बघायचे, तुमच्या पार्ट 1 मध्ये. त्याच्यानंतरचा डिजिट कुठे बघायचा तुम्ही, पार्ट 2 मध्ये. हा कुठे बघितला, पार्ट 1 मध्ये. म्हणजे कसं 10 इथे बघितला, 1 कुठे बघणार, इथे. सो 10 आणि 1 ला इंटरसेक्ट करणारा जो काही नंबर आहे तो आधी लिहून घ्यायचा. किती होता बघा, 0 0 0 0. ओके. त्याच्या पुढचा जो दुसरा नंबर आहे म्हणजे थर्ड पार्ट मध्ये येणार तो म्हणजे कोणाच्यात येणार, पार्ट 3 म्हणजेच कोण, मीन डिफरन्स. कुठे येणार, मीन डिफरन्स. आता हा काय करायचं, 10 ची लाईन आहे ना, 10 ची लाईन पुढे जायची. मीन डिफरन्स मध्ये कुणाचाच बघायचं आहे, मीन डिफरन्स 2 नंबरचा. म्हणजे कुठे येणार, इथे. आता इथे जो नंबर आहे तो तुम्हाला काय बघायचं, लॉग टेबल मध्ये बघायचा आहे. बघा स्क्रीनवरती लॉग टेबल आला. 10चा मला कुठे बघायचा आहे, 1 मध्ये. म्हणजे 10 आणि 1 जिथे इंटरसेक्ट होतात तो पॉइंट बघायचा आहे. 10 आणि 1 कुठे इंटरसेक्ट होतात, 0043. व्हॅल्यू काय आहे, 0043. लिहून घेतली. पुढे चलत असं लाईन मध्ये
आणि 2 मीन डिफरन्स मध्ये 10 आणि 2 कुठे इंटरसेप्ट होतात? 8. हे दोन ऍड करायचे. बघा काय केलं मी, 10 आणि 1 जिथे इंटरसेप्ट होतात ती व्हॅल्यू किती आहे? 0043. पुढे गेले, मीन डिफरन्स कोणाचा बघायचा होता? 2 चा. 10 आणि 2 कुठे इंटरसेप्ट होतात? 8 व्हॅल्यू वाली. हे दोन काय करायचे? ऍड करायचे. काय येईल हे? 0051. 4 डिजिट मला आहे पाहिजेत, सो असंच लिहायचं. 51 लिहायचं नाही, फक्त 0051 लिहिलं. ठीक आहे. आता बघा, हा जो हे जे तुम्ही काढलं, तुमचे नंबर्स तोडले, तुम्ही व्हॅल्यू बघितली आणि ही जी व्हॅल्यू काढली, या व्हॅल्यूला मॅन्टिसा म्हणायचं. काय म्हणायचं? मॅन्टिसा. मॅन्टिसाच्या आधी कोण येत असतं? डेसिमल पॉइंट. आणि डेसिमलच्या आधी कोण येत असतं? तर कॅरेक्टरिस्टिक. काय असतं? कॅरेक्टरिस्टिक. डेसिमल, कॅरेक्टरिस्टिक, डेसिमल, मॅन्टिसा. आता हा झाला तुमचा मॅन्टिसा. मॅन्टिसाच्या आधी कोण येणार आहे? डेसिमल पॉइंट. आता कॅरेक्टरिस्टिक कोणाला बघून सांगायचं? तर हे जे तुम्ही लिहिलेलं आधी कन्वर्ट करून ही 10 ची जी पॉवर येते वरती, ही काय असते? तुमची कॅरेक्टरिस्टिक. सो लिहा इथे, कॅरेक्टरिस्टिक झाली, डेसिमल झाला, मॅन्टिसा झाला. सो हे आहे तुमचं फायनल आन्सर. सो काय आलं? लॉग टू द बेस 10 10.12 चा आन्सर असतं 1.0051. काय आलं याचा आन्सर? 1.0051. गॉट इट? हे जे व्हॅल्यूज आहेत, ह्या ज्या नंबर्स आहेत, ते काय आहे? बघा, मी हे घेतलं 0051. तर डेसिमलच्या नंतरचा पोर्शन असतो मॅन्टिसा, डेसिमलच्या आधीचा पोर्शन असतो कॅरेक्टरिस्टिक. सो मॅन्टिसा तुम्ही लॉग बघून सांगितला आणि कॅरेक्टरिस्टिक 10 ची पॉवर जी असते ती लिहिली. सो हे फायनल आन्सर झालं. लक्षात आलं? आणखीन एक एक्झाम्पल बघूया. चला, आता तुम्ही पण ट्राय करा माझ्यासोबत. हवा तर स्टेप्स लिहून घ्या. स्टार्टिंगला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल, बट एवढं कॉम्प्लिकेटेड नाहीये. एक्झाम्पल नंबर 2. कोणाचा लॉग काढायचा तुम्हाला? लॉग टू द बेस 10. हीच व्हॅल्यू घ्या. काय आहे? 0.051. 0.051. मला काय करायचं? डेसिमल पॉइंटच्या आधी एकच डिजिट हवाय. सो स्टेप 1, ह्या स्टेप्स हवा तर लिहून घ्या. स्टेप 1 काय करायचं? कन्वर्ट सच दॅट, तुमच्या भाषेत लिहिलं तरी चालेल मराठीत. कन्वर्ट सच दॅट वी गेट ओनली 1 डिजिट बिफोर डेसिमल. डेसिमलच्या आधी मला एकच डिजिट हवाय बिफोर डेसिमल. चला, मी म्हणजे मला इथे पॉइंट आहे माझा, मला शिफ्ट कितीने करायला पाहिजे? 2 नी. कसा? 5.100. 4 डिजिट पाहिजेत ना, म्हणून मी स्वतःहून 2 0 लावले. बघा, हा डेसिमल इथे आहे. डेसिमलच्या आधी मला 1 पॉइंट पाहिजे. हा काय? कन्वर्ट सच दॅट वी गेट ओनली 1 डिजिट आफ्टर डेसिमल. ब्रॅकेट मध्ये या एक्सेप्ट 0. इथे पण डेसिमलच्या आधी एकच डिजिट आहे, पण तो 0 आहे. तो मला काय नको आहे? 0 नको आहे. सो मी शिफ्ट केलं. लक्षात आलं? बघताच काय वाटतंय? डेसिमलच्या आधी एकच डिजिट आहे, पण मला तो 0 नको आहे. सो मी इथून कुठे हलवला? 5 नंतर. जेव्हा 5 नंतर हलवते तेव्हा मी 2 डिजिट शिफ्ट केले, एक 0 आणि एक 5. सो आता राईट हँड साईडला गेला. जेव्हा माझी व्हॅल्यू राईट हँड साईडला शिफ्ट होईल तेव्हा काय द्यायची? पॉवर -2. पॉवर काय द्यायची? -2. आता तुम्ही काय करणार? कट करा याला. स्टेप 2 काय आहे तुमची? कट द नंबर. कसा कट कराल हा नंबर तुम्ही? 5.100 इंटू पॉवर -2 आहे. पहिले 2 डिजिट, नंतरचा 1 आणि लास्टचा 1. 51 चा 00 मध्ये बघायचं. समजा 51 कुठेतरी इथे आहे, तर 51 चा 0 म्हणजे हा इंटरसेप्ट असणार आहे. आणि इकडे काही 0 नसतोच मीन डिफरन्स मध्ये. सो 51 चा 0 मध्ये बघा, लॉग टेबल मध्ये व्हॅल्यू दिसते का तुम्हाला? 51 चा 0 मध्ये आहे 7076. काय आहे व्हॅल्यू? 7076. हा काय झाला तुमचा? मॅन्टिसा. हा काय झाला तुमचा? मॅन्टिसा. मॅन्टिसाच्या आधी कोण येणार तुमचा? डेसिमल पॉइंट. आणि डेसिमलच्या आधी कोण येतो तुमचा? कॅरेक्टरिस्टिक. काय येते? -2. आता -2 लिहायचं कसं इथे? तर लिहायचं 2 बार. 2 च्या वरती एक लाईन काढायची, म्हणजेच -2. त्याला वाचताना वाचायचं 2 बार .7076. लक्षात आलं? सो लॉग ऑफ 0.051 काय आहे? 2 बार
7076. इझी होतं. म्हणजे स्टेप 3 काय लिहा तुम्ही, एकदा मॉलिक्यूल कट केला की चेक लॉग टेबल. लॉग टेबल बघायचा फॉर मॅन्टिसा आणि मॅन्टिसा काढायचा. त्याच्यानंतर गिव्ह डेसिमल पॉइंट, बिफोर मॅन्टिसा. बरोबर आहे. स्टेप 4 तुमची. आणि स्टेप 5 काय आहे, राईट कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम कुठून यायची, 10 ची पॉवर जी आहे, 10 आणि गोल केलाय मी, म्हणजे काय, राईट कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम 10 ची जी काही पॉवर असेल, किती होती, -2. सो झालं तुमचं 2 बार. लक्षात आलं. लिहिलंय मी, हँडरायटिंग थोडा खराब आलाय, चॉक ठीक नाहीये, बट आय होप तुम्हाला बोर्ड क्लिअर आहे. फर्स्ट स्टेप होती, किंवा स्टेप्स वाचण्यापेक्षा काय करू, पुढचे एक्झाम्पल घेऊ. स्टेप्स मी तशाच ठेवते, एक्झाम्पल फक्त वरती चेंज करते. बघा काय आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज लॉग ऑफ 1.950. बघा, कन्वर्ट सच दॅट वी गेट ओनली 1 डिजिट बिफोर डेसिमल. डेसिमलच्या आधी एकच डिजिट आहे का, हो ऑलरेडीच आहे, एक्सेप्ट 0, आणि तो 0 पण नाहीये. सो फर्स्ट स्टेप माझी ऑलरेडी झाली. काय लिहिलं मी, हे 1. कोणाचा लॉग काढायचा मला, लॉग ऑफ 1.950. एकच मिनिट. कोणाचा लॉग काढायचा बघा मला, लॉग ऑफ 1.950. आता 10 ची पॉवर काहीच नाही, म्हणजे काय असणार, 0. मी काही शिफ्ट केला नाही म्हणजे 0 लिहायचं, कारण कॅरेक्टरिस्टिक काढायला काय बघायला लागते, 10 ची पॉवर बघायला लागते. आणि एनी नंबर रेज टू 0 1च असतो. सो मी काही चेंज करतेय, बिलकुल नाही, काही चेंज नाही झाला. चला सेकंड स्टेप काय आहे बघा, कट द नंबर. ही स्टेप करू. कसं कट करणार, पहिले 2 डिजिट, नंतरचा एक, परतचा एक. 19 कुठे बघायचा, इकडे, इथे कुठेतरी समजा 19 आहे. 19चा 5 मध्ये इथे जो डिजिट आहे तो घ्यायचा, आणि पुढे त्याच्यात ऍड कोण करायचं, 0. 0 आहे का, नाहीये. चला बघूया काय डिजिट आहे. लॉग टेबल ऑन युअर स्क्रीन. 19 बघितलं फर्स्ट कॉलम मध्ये. चला पुढे 5 बघितलं, दुसरा पार्ट इंटरसेक्ट आला 2900. लिहिला मी इथे 2900. ऍड कोण करतो आपण याच्यात, कॅरेक्टरिस्टिक, सॉरी ऍड कोण करतो, मीन डिफरन्स. 0 असतो का, बिलकुल नाही. सो काय झालं, फक्त एवढीच व्हॅल्यू आली. मीन डिफरन्स मध्ये 0 ला क्वांटिटी नाही. सो 2900 इतकं झालं. हे झालं तुमचा मॅन्टिसा. मॅन्टिसाच्या आधी कोण येणार, तुमचा डेसिमल पॉइंट. आणि कॅरेक्टरिस्टिक कुणाला बघा, चेक लॉग टेबल फॉर मॅन्टिसा. मॅन्टिसा लिहिला तुम्ही. गिव्ह डेसिमल पॉइंट बिफोर मॅन्टिसा. मॅन्टिसाच्या आधी डेसिमल पॉइंट दिला. राईट कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम 10 पॉवर. राईट कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम 10 पॉवर. दिसत नाही पण मी रिपीट करते बोलून. 10 च्या पॉवरचं काय आहे, पॉवर 0 आहे. पॉवर किती आहे, 0 आहे. चला लिहायचे 0. सो आन्सर काय झालं तुमचं, लॉग 1.950 चा आन्सर आहे 0.2900. आता तुम्ही व्हेरियस टाइपचे एक्झाम्पल्स घ्या, कोणताही नंबर घ्या, कोणताही ॲज यू विश, आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा या स्टेप्स वापरून. हवं तर मी बोर्ड रफ करून काय करतेय, या स्टेप्स परत लिहितेय. हवं तर या स्टेप्स मी रफ करते, नीट अँड क्लीन हँडरायटिंग मध्ये मी काय करते, हे लिहून काढते. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या. परत मी एकदा स्टेप्स वाचते बघा. कन्वर्ट करायचं, जो काही नंबर आहे तो 4 डिजिटचा पाहिजे. पहिले 4 डिजिट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. भले मग इकडे मागे काहीही नंबर्स असतील, आपला काही त्याच्याशी संबंध नाही. कट करताना कसं करायचं, 2 1 1. 4 डिजिट आहे, त्यातले पहिले 2, नंतरचा एक, नंतरचा एक, असं 2 1 1. त्यानंतर काय बघतोय आपण, 19चा 50 असं बघायचं. 10चा 1 आणि 2 मध्ये. हे तर काय बघतो आपण, 51चा 0 मध्ये. बरोबर आहे. बघा 51चा 0 मध्येच बघितलंय, कारण डेसिमल पॉइंटच्या आधी मला एक डिजिट पाहिजे, पण तो 0 नको आहे. सो मी शिफ्ट करणार माझा पॉइंट 2 ने इकडे. सो तो काय होईल, 5.100 इंटू 10 टू पॉवर +2 किंवा -2. राईट हँड साईडला शिफ्ट झाला की काय होतं, -2. सो पहिला कट करायचं आणि मॅन्टिसा फाइंड करायचा लॉग टेबलकडे बघून. जे पहिले 2 डिजिट तुम्ही एकत्र मार्क
केले ते बघायचे पहिल्या कॉलम मध्ये, नंतरचा एक डिजिट बघायचा मधल्या कॉलम मध्ये आणि लास्टचा एक डिजिट बघायचा मीन डिफरन्स मध्ये. एकदा तुम्ही मॅन्टिसा लिहून काढला की त्याच्या आधी काय द्यायचा, डेसिमल पॉइंट द्यायचा आणि त्याच्या आधी कोण येतं, कॅरेक्टरिस्टिक. ते कसं डिसाईड करायचं, तर तुमची जी पॉवर आहे 10 ची, जी काही शिफ्ट केली असेल तुम्ही आणि 10 ची पॉवर आली असेल ती पॉवर डायरेक्टली लिहायची. पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तर बार द्यायचा. आणखीन काय, जर झिरो असेल, ऑलरेडी डेसिमलच्या आधी एकच पॉइंट आहे आणि नॉन झिरो आहे म्हणजे झिरो नाहीये, तर काय लिहिणार 10 टू पॉवर 0 आणि डायरेक्टली काय लिहायचं 0 पॉइंट. दिस इज हाऊ यू कॅल्क्युलेट लॉग. ओके, आता बघा तुम्हाला न्यूमरिकल्स येतात कसे. आता कायनेटिक्स आले तर कायनेटिक्सच बघा. k इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ, समजा मी काय लिहिलं इथं 10/5, 10/5, कारण इथं कोण असतं A0/80, काहीतरी फॉर्म्युला आहे त्यात मी सबस्टिट्यूट केल्या माझ्या व्हॅल्यूज आणि हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मी टी ची व्हॅल्यू पण देते तुम्हाला. टी ची व्हॅल्यू आहे 2 आणि तुम्हाला सांगितलंय फाइंड k. तर k इज इक्वल टू, हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही तोंडी करू शकता. 2 1 चा 2, 2 1 चा 2, 2 5 चा 10, 2 1 चा 2, 2 5 चा 10. सो 2.303 डिवाइड बाय 2 काय झालं 1.1515. आता बघा लॉग इथं काय आहे, डिवाइड आहे. हे असंही करू शकता तुम्ही 5 1 चा 5 2 चा. सो आन्सर काय आलं log 2. आता log 2 कसं काढणार तुम्ही, तर तुम्हाला माहिती आहे की नेहमी तुम्हाला 4 डिजिट लागतात. सो हे मी इक्वल टू 1.1515. ओके, नेहमी काय लागतं तुम्हाला 4 डिजिट लागतात. सो मी हे कन्वर्ट कसं करते बघा 2.000. बरोबर आहे, 2.00 लिहिलं किंवा 2 लिहिलं तरी सेमच आहे आणि डेसिमलच्या आधी मला 1 पॉइंट लागतोय. सो माझी ॲप्रोप्रिएट व्हॅल्यू आहे. स्टेप 1 होती राईट नंबर इन 4 डिजिट्स सच दॅट डेसिमलच्या आधी एकच पॉइंट आला पाहिजे. आलाय का, हो आला. आता कट करा त्याला 20 0 म्हणजे काय बघायचं 20 चा 0 0 मध्ये बघायचं. 20 कुठेतरी इथं येईल. लॉग टेबल ऑन युअर स्क्रीन बघा. 20 चा 0 मध्ये व्हॅल्यू आहे 30 10 आणि पुढे 0. जेव्हा कॅरेक्टरिस्टिक मध्ये किंवा सॉरी मीन डिफरन्स जेव्हा 0 येतो त्या तिकडे काहीच व्हॅल्यू नसते. लक्षात आलं. ओके, बघा 20 चा तुम्ही कशात बघितलं 0 मध्ये. बरोबर आहे, इथं काय व्हॅल्यू आहे, इथे 1 पासून स्टार्ट आहे. सो 0 चा काही संबंधच नाही. किती आली तुमची ही व्हॅल्यू 30 10. सो तुम्ही लॉग टेबलला बघून मॅन्टिसा सांगितला, मॅन्टिसाच्या आधी काय द्या, डेसिमल पॉइंट द्या आणि बघा इथे कोणच नाही, 10 ची पॉवर कोणच नाही असं कधी होत नाही. कोण नसेल तर कोण असतं 0 असतं. तर मग काय द्यायचं परत 10 ची पॉवर बघून तुम्ही कॅरेक्टरिस्टिक दिली. इकडे कोण आहे 1.1515 इंटू 0.30 आणि ह्याचा आन्सर काय करा तुम्ही काढू शकता. बरोबर आहे, हे नियरली अबाउट इक्वल टू 0.3 सुद्धा 0.4 सुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पण बोर्डला अप्रॉक्सिमेट जाऊन चालत नाही, ॲक्युरेट जावं लागतं. सो जर तुम्हाला हे पुढे आणखीन जर कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर तुम्ही काय करता बघा, इकडे के आहे ना, या केला काय करायचं लॉग के करायचं. सो इकडे पण काय होणार लॉग जाणार आणि ह्या व्हॅल्यूला मी ए म्हणते आणि ह्या व्हॅल्यूला मी बी म्हणते. बघा लॉग मल्टिप्लाय झाला, परत काय होईल जेव्हा लॉग मल्टिप्लाय होतो तेव्हा लॉग सेपरेट करायचा आणि कसा सेपरेट होतो तो ऍड किंवा आहे त्या व्हॅल्यू घ्या, आहे त्या व्हॅल्यू घ्या. चला काय होईल 1.1515 इंटू 0.3010. ओके, सेपरेट जाताना कसा केला लॉग ऑफ 1.1515 प्लस लॉग ऑफ 0.3010. लक्षात आलं ती प्रॉपर्टी का महत्वाची होती. हे सुद्धा मला समजा करता येत नाही तोंडी तर मला काय करावं लागेल, मी लॉग के करणार, इकडे पण लॉग लावला तिकडे पण लॉग लावला. लॉग ऑफ हे इंटू हे कसं जाईल लॉग ऑफ फर्स्ट व्हॅल्यू प्लस लॉग ऑफ सेकंड व्हॅल्यू मल्टिप्लाय म्हणून ऍड. आता तुम्हाला हे इझी आहे. कसं इझी आहे बघा, डेसिमलच्या आधी एकच पॉइंट आहे. बरोबर आहे, चला तोडा याला. मग 11 चा 5 आणि 1 मध्ये पुढे किती व्हॅल्यू आहे मला मॅटर नाही करत, मला पहिल्या 4 डिजिट तोडायचे फक्त. मी 11 चा 5 आणि 1 मध्ये बघणार. बघा 11 कुठेतरी इथे आहे, 5 आणि 1 मध्ये म्हणजे इथे कुठेतरी हे व्हॅल्यू काय करायचे 11 ची 5 मध्ये प्लस मीन डिफरन्स 1 ऍड करायचा. ती व्हॅल्यू तुमची काय असेल मॅन्टिसा असेल. मॅन्टिसा नंतर कोण येणार डेसिमल पॉइंट येणार. आता 10 ची पॉवर तुम्ही काही शिफ्ट केली का, काहीच नाही केली. काहीच नाही केली तर काय करायचं, कोण नसतं तेव्हा पॉवर काय असेल तुमची 0 असेल. बघा इथं केलं तसंच. तुम्ही काय करता 2.000 2 म्हणजेच 2.000 असतो म्हणजे तुम्ही पॉवर मध्ये काय हलवलं नाही. तर तुम्ही पॉवर
मध्ये तेव्हा काय येतो, कॅरेक्टरिस्टिक 0 येतो. इकडे पण बघा डेसिमलच्या आधी एक पॉइंट आहे पण तो कोण आहे, 0 आहे. म्हणजे मला इथं काय करावं लागेल, डेसिमल शिफ्ट करायला लागेल कारण नॉन 0 लागतो. सो मी याच व्हॅल्यूला कसं लिहीन, 3.010 इंटू, आता बघा राईट हँड साइडला शिफ्ट झाला की काय करायचं, -1. लेफ्टला शिफ्ट झाला असता तर +1, पण राईटला झाला म्हणून काय झालं, तुमची पॉवर -1 झाली. आता बघा 30चा 1 आणि 0 मध्ये बघणार तुम्ही, 30चा 1 आणि 0 मध्ये जी काय व्हॅल्यू येईल ती तुमची -90 असणार. पॉइंट कॅरेक्टरिस्टिक काय झालं तुमचा, 1 बार म्हणजे -1. आता ही व्हॅल्यू 1 बार म्हणजे मायनस, ह्या व्हॅल्यू मधून ही व्हॅल्यू काय करायची, मायनस करायची. तुमचं आन्सर येईल, त्या आन्सरचा काय करायला लागतो, अँटीलॉग काढायला लागतो. का, कारण तुम्ही फायनल आन्सर कोणाचं काढलं इथं, लॉग के. लॉग के ची तुम्हाला अशी काहीतरी इथे व्हॅल्यू आली असणार आहे. पण तुम्हाला क्वेश्चन काय होता, फाइंड के. क्वेश्चन काय होता तुम्हाला, फाइंड के. सो ह्या के चं काय करणार तुम्ही, के इज इक्वल टू लॉग जेव्हा इज इक्वल टू साइनच्या तिकडच्या साईडला जाईल तेव्हा तो काय बनेल, अँटीलॉग, आणि अँटीलॉग ऑफ काहीतरी XYZ तुमची व्हॅल्यू आली असेल. आता अँटीलॉग कसं काढणं हे सुद्धा इम्पॉर्टंट भाग आहे. पण अँटीलॉग कसं काढायचं हे आपण काय बघणार, नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार. एक्झाम्पल यासाठी सांगितलं की यूज काय आहे याचा हे कळावं. यूज लक्षात आला मग बस आहे. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ह्या ज्या व्हॅल्यूज मी तुम्हाला इनकम्प्लीट ठेवले ते ट्राय करा फाइंड आउट करायचं, आणि आन्सर येतं का मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी नेक्स्ट पार्ट घेईन आणि त्या पार्ट मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, अँटीलॉग.